Okay, now screen is visible to everybody. Hello. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट केलाय कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. ओके, त्याचं फक्त जनरल आपण काय बघणार आहे त्याच्यात अॅनाटॉमी. ओके, जो काही अपीरियन्स आहे तर जे काही लेयर्स वगैरे म्हणता येईल आपण तर ते फक्त आपण बघणार आहे आज, कारण की ऑलरेडी खूप डिस्टर्बन्स झाले आज लेक्चर मध्ये. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे तर ती कशाशी रिलेटेड असते? हार्टच्या. ओके, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम विच इन्क्लुडिंग द हार्ट. आपण ऑलरेडी डेफिनेशन बघितली होती, माहिती आहे ना सगळ्यांना? माहितीये का कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम? एक्झाम आले परवा दिवशी आता आपली. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम काय आहे? कोण सांगताय? हॅलो. हार्टशी रिलेटेड सिस्टीम आहे मॅम. ओके, आणि पूर्ण डेफिनेशन कोण सांगेल? कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. हा, स्टडी करताय ना, परवा एक्झाम आहे. हॅलो मॅम. बोला, सांगा. कोणालाच येत नाहीये का? It consists of heart, blood vessel, and blood. Heart pumps blood to all body organs through blood vessels. ओके, गुड. सगळ्यांनी स्टडी केलं नाही वाटतं स्टार्ट अजून. आता परवा एक्झाम आली तरी सुद्धा तुम्ही स्टडी करत नाही म्हणल्यावर कसं होणार? हे कधी झाले शिकून सगळ्या सिस्टीम्स? झालेत ना अगोदर? Yes, ma'am. मग सगळ्यांनी यायला पाहिजे की नाही? किती वेळ रिव्हिजन घेतलं मी प्रत्येक टॉपिक वर मला सांगा तुम्ही? घेतलं का नाही रिव्हिजन मी? Yes, ma'am. मग सगळ्यांनी यायला पाहिजे का? काय येत नाही मग? कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम सांगा, अजून कोण सांगताय? सांगू का मॅम? हा सांगा, पाटील सिंह. It consists of heart, blood vessels, and blood. Heart pumps blood to all body organs through the blood vessels. ओके, अजून कोणाला येते? कोणाला येते? Yes. कुणालाच येत नाहीये? घोडके आणि झाली. It connects to heart. पुढे And तुम्हाला डेफिनेशन येत नाहीये साधी? परवा दिवशी एक्झाम आहे, सेशनला तुम्ही काय करणार आहे? तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही, गुडकी अंजली सगळेच. रिव्हिजन घेतली का नाही याच्यावर? yes ma'am. मग काय नाही? हा, अटकार तनिष्का. Yes, ma'am. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम काय असते सांग? It consists of heart, blood vessels, and blood. Heart pumps blood to all body organs through blood vessels. ओके, गुड. म्हणजे विचारल्यावरच तुम्ही सगळे सांगताय का? हा, नवरस नेहल. Yes, ma'am. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम डेफिनेशन सांगा. It consists of heart, blood vessel, and blood. Heart pumps blood to all body organs through blood vessels. ओके. गुंड प्रतीक्षा. Yes, ma'am. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम काय? Cardiovascular consists of blood vessels and blood. Heart pumps blood to all body organs through blood vessels. ओके, प्रणोती पाटील.
प्रणोती पाटील. रोल नंबर 49. ओके, आणि फक्त जॉईन करून ठेवलं असेल. Hello, ma'am. बोला सुप्रिया बनकर. Cardiovascular system is sometimes called a blood vasculars or a simple circulatory system. It consists of heart, muscular pumping devices, and closed system. And it consists of arteries, veins, capillaries, etc. ओके. केशव निकम. केशव निकम. झाले का लेफ्ट? क्वेश्चन विचारला की लेफ्ट व्हायचं का? मोरे रणजित. मोरे रणजित. Yes, ma'am. पुट्टी. हा, Yes, ma'am. कार्डिओ सिस्टीम. झाले आपण. मोरे रणजित. Yes, ma'am. काय आहे सांगा की. Ma'am. आदित्य वाघमारे. आदित्य वाघमारे, रोल नंबर 65. रणजित सिंह शिंदे, रोल नंबर 60. रोल नंबर 60. Yes, ma'am. What is meant by cardiovascular system? Roll number 60. काय कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम? सगळे फक्त मॅम सांगू का? एक मिनिट. हा, स्वप्नील जामदार हँड रेस केलं, सांगा तुम्ही. Heart itself consists of heart vessel, heart pump, blood, and it pump blood to the all body organs. ओके, गुड. हा, देशमुख आदित्य. A system in which consists of heart, blood vessels, and heart pumps blood to all body organs. ओके. ओके, तर रोल नंबर 40 तुम्ही सांगितलेलं डेफिनेशन. 60 सुद्धा, रोल नंबर 60. 60 रणजित सिंह शिंदे. ओके, ज्यांनी सांगितलं मी प्रेझेंट देताना त्यावेळेस तुमचं माईक होईल ना म्यूट, त्यावेळेस तुमची अब्सेंटीस लागेल. रिस्पॉन्ड करत चला, येते तर येते, नाही तर नाही येत असं सांगत चला. हा, रोल नंबर 68. रोशनी झांबरे. रोशनी झांबरे. हा, व्हॉट इज मीन बाय कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम? Cardiovascular system consists of heart, blood vessels, and the blood that blood vessel transport. रोल नंबर 48. पाटील निर्जला. Yes, ma'am. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम काय आहे? It is consist of heart, blood vessel, and heart pumps blood to all body organ through the blood vessel. ओके. देवकते निकिता. Yes,
What is cardiovascular system? The system which consists of heart, blood, heart, lungs, blood to all body organs, blood. बघा स्टडी करा, परवा दिवशी एक्झाम आहे तुमची सगळ्यांनीच. नाहीतर असं होईल पुढचं आहे तर मागचं काहीच येत नाही. व्यवस्थित करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड चॅप्टर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, किती 5 झालेत आपले, तेवढे 5 येणार आहेत. ओके, तर बघा आपण आज कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम नवीन चॅप्टर स्टार्ट केलंय. तर बघा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम च्या अंडर काय येतं? हार्ट, ब्लड वेसल्स अँड ब्लड. तर हे सांगायचं बरेच जण राहून गेले. फक्त काही जण काय सांगत होते? हार्ट अँड द ब्लड वेसल्स, हार्ट अँड ब्लड वेसल्स इतकंच सांगत होते. ब्लड पण काय होतं त्याच्या अंडरच येतं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमच्या. ओके, द हॉलो मस्क्युलर पंप. तर हे हार्ट म्हणजे काय? एक प्रकारचं पंप आहे आणि ते सर्क्युलेट करतं ब्लड थ्रू आउट द बॉडी, इज कॉल्ड एज हार्ट. ओके, तर हार्टची डेफिनेशन सुद्धा सांगितली आहे. तो काय? इट इज अन हॉलो मस्क्युलर पंप दॅट सर्क्युलेट्स द ब्लड थ्रू आउट द बॉडी, इज कॉल्ड एज हार्ट. ओके, तर त्या हार्टचे फक्त आपण आजच्या लेक्चर अॅनाटॉमी बघणार आहे. तर अॅनाटॉमी बघा काय आहे. तर त्या अॅनाटॉमी मध्ये काय येतं? तर बेसिकली त्याचं स्ट्रक्चर. ओके, तो कसा, त्याचा साईज काय आहे, ओके, त्याचा शेप कसा आहे. तर हार्ट कसं आहे बघा, ते हॉलो कोन शेप्ड. ओके, कोन शेप्ड मस्क्युलर ऑर्गन आहे आणि ते रफली काय सेम साईज मध्ये ऍज द क्लोज्ड फिस्ट ऑफ अवर इंडिव्हिज्युअल. तर ते कसं असतं? आपली जी लेफ्ट हँडची फिस्ट आहे, आपण त्याला मूठ म्हणतो जेव्हा झाकतो आपण, तर त्यावेळेस जेवढी ती साईज असते, ओके, आपण बंद केलेली मूठ, ओके, क्लोज्ड फिस्ट, तर तेवढ्या साईजचा आपला हार्ट असतो. ओके, आणि इट इज अबाउट 12 सेंटीमीटर. त्याचं मेजरमेंट बघा काय आहे, तर ते 12 सेंटीमीटर आहे लॉंग. ओके, लेंथ काय आहे, ते 12 सेंटीमीटर आहे. वेट त्याची 9 सेंटीमीटर आहे आणि 6 सेंटीमीटर काय आहे, ते थिक आहे ते. आणि त्याचं वेट जे आहे तर ते किती आहे? 250 ग्राम इतकं ते वेट आहे. आणि ऍडल्ट फिमेल वेट कशामध्ये सांगितले? 250 ग्राम, तर ते फिमेल मध्ये. आणि मेल्स मध्ये ते किती असतं? तर ते 300 ग्राम इतकं असतं. बघा, फिमेल मध्ये ते किती? 250 ग्राम. इन मेल्स 300 ग्राम इतकं त्याचं काय, तर हे सगळं ओव्हरऑल मेजरमेंट आहे. त्याची लेंथ आहे 12 सेंटीमीटर. ओके, 9 सेंटीमीटर ते वाईड आहे, 6 सेंटीमीटर तर ठीक आहे. ओके, आणि त्याचं वेट जे आहे तर ते फिमेल मध्ये डिफरंट आहे आणि मेल मध्ये डिफरंट आहे. ते फिमेल मध्ये आहे 250 ग्रॅम. ओके, 250 ग्रॅम. आणि इन मेल्स इट इज 300 ग्रॅम. 300 ग्रॅम इतकं ते मेल मध्ये आहे म्हणजे असतं. त्याच्यानंतर बघा, इट इज प्रेझेंट ऑन द डायफ्रॅगम. त्याची जे काही लोकेशन आहे तर ते इथे सांगितलंय. ते कुठे असतं बघा? डायफ्रॅगम नियर द मिडलाईन ऑफ थोरॅसिस कॅव्हिटी. ओके, जे काही मिडलाईन आहे थोरॅसिस कॅव्हिटीची, तर तिथे आहे ते. आणि 2 लंग्स असं सुद्धा सांगू शकतो आपण की 2 लंग्स मध्ये प्रेझेंट असतात. About 2/3 of part of heart is present to the left of the body's midline. तर जो काही 2/3 पार्ट आहे हार्टचा, तो कुठे प्रेझेंट आहे? लेफ्ट ऑफ द बॉडीज मिडलाईन. ओके, त्याच्यानंतर सुपेरियर ब्रॉड पार्ट ऑफ हार्ट इज अ बेस and the inferior pointed part is apex. Okay, तर सुपेरियर जो पार्ट कसा आहे? बेस आहे. आणि इन्फेरियर पॉइंटेड पार्ट तो कसा आहे? अपेक्स आहे. आणि जो वॉल्स आहेत, ओके, वॉल ऑफ द हार्ट कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. तर त्याच्यामध्ये बघा 3 लेयर्स असतात. तर ते कुठले? पेरिकार्डियम, मायोकार्डियम अँड द एंडोकार्डियम. तर पेरिकार्डियम आपल्याला हे 3 लेयर फक्त आपण आज बघणार आहे. तर हे जे पेरिकार्डियम आहे, तर पेरी म्हणजे काय? तर अराउंड. ओके, म्हणून हे पेरिकार्डियम आहे. तर पेरिकार्डियम मेम्ब्रेन विच सराउंड्स टू प्रोटेक्ट द हार्ट. ओके, तर ही जी पेरिकार्डियम मेम्ब्रेन आहे तर ती सराउंडेड आहे कशासाठी? फॉर द प्रोटेक्शन पर्पज. तर पेरिकार्डियम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात, जे 2 लेयर म्हणू शकतो आपण, फायब्रस पेरिकार्डियम आणि सीरस पेरिकार्डियम. बघा, पेरिकार्डियम हा एक लेयर आहे कशाचा? म्हणजे मेम्ब्रेन आहे कशाची? हार्ट प्रोटेक्ट करते. आणि त्या पेरिकार्डियम मध्ये 2 लेयर्स आहेत, आपण म्हणू शकतो सब लेयर्स. म्हणजे 2 अजून पार्ट्स आहेत, तर ते कुठले? फायब्रस पेरिकार्डियम आणि सीरस पेरिकार्डियम. सुपरफिशियल फायब्रस पेरिकार्डियम
ओके, जे काही सुपरफिशियल फायब्रस पेरिकार्डियम आहे तर ती कशापासून बनलेली आहे? इट इज मेड अप ऑफ टफ इलास्टिक डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर या टिश्यूजनी ते काय बनलेली आहे. ओके, दस कशासाठी हे? फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ डिस्टेन्शन ऑफ द हार्ट. तर जे काही हार्टचं डिस्टेन्शन आहे तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा, द सिरस पेरिकार्डियम इज अ थिनर मेम्ब्रेन. ओके, सिरस पेरिकार्डियम जे आहे तर ते काय थिनर मेम्ब्रेन आहे and which is present at the inner side of fibrous pericardium. आणि ते कुठे प्रेझेंट आहे? इनर साइडला. इट फॉर्म्स अ डबल लेअर अराउंड द हार्ट. ओके, तर ते काय करतं? डबल लेअर फॉर्म करते. तर ते जे आहे आउटर लेअर त्यातला जो आहे तर तो काय आहे? परायटल लेअर. आणि इनर जो आहे तो काय आहे? विसरल लेअर. Okay, between these two layers there is a space which is called as pericardial cavity. बघा या दोन लेयर्स मध्ये जो काही स्पेस असतो त्या स्पेसला काय म्हणायचं? पेरिकार्डियम कॅव्हिटी, पेरिकार्डियल कॅव्हिटी. ओके, आणि ही जी कॅव्हिटी आहे तर त्या कॅव्हिटी मध्ये फ्लुइड असते. कोणतं? सिरस फ्लुइड असतं. आणि त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं? पेरिकार्डियल फ्लुइड. बघा, इन दिस between these two layers there is space which is called as a pericardial cavity, and in this cavity there is the fluid which is called as a pericardial fluid. Okay, तर जो काही जे काही पेरिकार्डियल कॅव्हिटी मध्ये आहे एक प्रकारचं फ्लुइड प्रेझेंट असतं. ते कसं? सिरस फ्लुइड. ओके, तर ते काय आहे? त्याला म्हणू शकतो आपण पेरिकार्डियल फ्लुइड. ओके, हा झाला फर्स्ट कव्हरिंग. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा मायोकार्डियम. तर मिडल लेअर जो आहे हार्टचा तर तो काय आहे? हा मायोकार्डियम. त्याच्यामध्ये बघा विच इज कंपोज्ड ऑफ द स्पेशलाइज्ड कार्डियक मसल्स. ओके, आणि विच इज प्रेझेंट ओनली इन द हार्ट. जे काही ते मसल्स फक्त कुठे प्रेझेंट असतात? हार्ट मध्येच प्रेझेंट असतात. मायोकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. बघा, हे मायोकार्डियम खूप इम्पॉर्टंट असतं. कशासाठी? तर जे काही पेन फंक्शन आहे हार्टचं तर या मायोकार्डियम लेअर म्हणून होत असतं. त्याच्यामुळे हे पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट ही कशामुळे होत असते? या मायोकार्डियम. त्याच्यानंतर थर्ड आहे बघा एंडोकार्डियम. एंडोकार्डियम काय आहे? तर हे इनरमोस्ट लेअर आहे हार्टचे. It lines the chamber and the valves attached to the heart. Okay, तर जे हे इनरमोस्ट लेअर्स जे आहे हार्टचे एंडोकार्डियम तर ते काय करते? चेंबर्स आणि व्हॅल्व्स जे आहेत अटॅच तर त्याला कव्हरिंगचे एंडोकार्डियम तिथे आहे. ओके, तर हे झाले हार्टची अनाटॉमी. ओके, समजले का सगळ्यांना? अजून एकदा आपण रिवाइज करू. बघा, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आपण बघत होतो. आजच्या लेक्चर आपण डिस्कस केले. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये फक्त अनाटॉमी आपण बघतो. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये काय असतं? विच कन्सिस्ट ऑफ हार्ट, ब्लड वेसल्स अँड द ब्लड. त्याच्यानंतर हार्ट म्हणजे काय? द हॉलो मस्क्युलर पंप दॅट सर्क्युलेट्स द ब्लड थ्रू आउट द बॉडी विच इज कॉल्ड एज हार्ट. आणि त्याची अनाटॉमी बघा काय आहे? तर हे कसं असतं? हार्ट हॉलो कोन शेप्ड. ओके, आणि मस्क्युलर ऑर्गन आहे ते त्याच्यानंतर रफली द सेम साईज आहे ऍज आवर क्लोज्ड फिस्ट ऑफ अवर इंडिव्हिज्युअल. तर प्रत्येकाच्या आपली लेफ्ट हँडची जी काही क्लोज फिस्ट असते ओके मोठे असतात तर त्याच्यानुसार आपल्या साईज म्हणजे तेवढं आपला हार्ट असतं. इट इज अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग. तर ते किती आहे? 12 सेंटीमीटर लॉंग, 9 सेंटीमीटर वाईड अँड 6 सेंटीमीटर थिक. आणि त्याचं जे वेट आहे तर ते किती आहे? 250 ग्राम इतकं वेट आहे. ओके, कशामध्ये? फिमेल्स मध्ये. आणि मेल मध्ये काय? तर ते 300 ग्राम. इट इज प्रेझेंट ऑन द डायफ्रॅगम. ओके, ते कुठे प्रेझेंट आहे? डायफ्रॅगम नियर द मिडलाईन ऑफ थोरासिस कॅव्हिटी. तर थोरासिस कॅव्हिटीच्या मिडलाईनला तो प्रेझेंट आहे बिटवीन द टू लंग्स. दोन लंग्सच्या मध्ये. अबाउट 2/3 ऑफ द पार्ट ऑफ हार्ट इज प्रेझेंट टू द लेफ्ट ऑफ द बॉडीज मिडलाईन. जो काही 2/3 पार्ट आहे हार्टचा तो कुठे आहे? लेफ्ट साइडला. द सुपेरियर ब्रॉड पार्ट ऑफ हार्ट इज अ बेस अँड इन्फेरियर पॉइंटेड पार्ट जो आहे तर त्याला काय म्हणायचं? अपेक्स. आणि ज्या वॉल्स आहेत हार्टच्या तर त्याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. फर्स्ट वन इज अ पेरिकार्डियम. पेरी म्हणजे अराउंड. ओके, पेरिकार्डियम मेम्ब्रेन जे आहे ते काय करते? बघा, प्रोटेक्ट करते हार्टला. पेरिकार्डियम which consists of 2 parts. ओके, फायब्रस पेरिकार्डियम आणि सीरस पेरिकार्डियम. तर ते सुपरफिशियल फायब्रस पेरिकार्डियम ते कशापासून बनलेले? टफ इलास्टिक डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. आणि त्याच्यामध्ये काय करते? टिश्यू बनले त्याच्यामध्ये प्रिव्हेंट करते कशासाठी? फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ. त्याच्यानंतर सीरस पेरिकार्डियम हे जे आहे ते काय थिनर मेम्ब्रेन
which is present at the inner side of fibrous pericardium. आणि ते फॉर्म करतात डबल लेअर अराउंड द हार्ट. तर त्याच्यामध्ये लेअर्स कुठले बघा, आउटर लेअर जो आहे तो काय आहे पॅराइटल लेअर, आणि इनर जो आहे तो काय आहे बेसरल लेअर. Between these two layers there is a space. So त्या दोन layers मध्ये space असतो. The space is called as pericardial cavity. आणि जी काही cavity आहे त्याच्यामध्ये fluid आहे तर fluid म्हणायचं pericardial fluid. आणि लास्ट पार्ट बघितलं होतं मायोकार्डियम. ओके, मायोकार्डियमचं काय होतं ते मिडल लेअरला असतं हार्टच्या, आणि तो मिडल लेअर आहे आणि ते कंपोज होते स्पेशलाइज्ड कार्डियक मसल आणि which is present on the in the heart. ओके, आणि जे मायोकार्डियम ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे ते काय रेग्युलेट करते, पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट, जे इम्पॉर्टंट फंक्शन आहे हार्टचं. आणि एंडोकार्डियम काय इनरमोस्ट लेअर आहे हार्टचा, इट लाईज द चेंबर अँड पल्स अटॅच टू द हार्ट. ओके, हा काय इनरमोस्ट लेअर आहे. ओके, समजले का सगळ्यांना हे? Yes, ma'am. ओके, एनीवन वांट टू एक्सप्लेन? मॅम सांगू? येस, मॅम मी सांगू. मेटकरी आरती सांगा. The cardiovascular system consists heart, blood vessel आणि blood ला असते, आणि ते हॅलो मस्क्युलर पंप सर्क्युलेट ब्लड ला होतात आणि ते थ्रू आउट द बॉडी होतात, अँड इज कॉल्ड हार्ट. आणि हार्टचे अॅनाटॉमी, हार्ट हे हॅलो कोन शेप्ड आहे, मस्क्युलर ऑर्गन रफली द सेम साइज एज द क्लोज फर्स्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल, आणि ते 12 सेंटीमीटर लॉंग आहे, 9 सेंटीमीटर वाईड अँड 6 सेंटीमीटर थिक, आणि ते फिमेल मध्ये 250 ग्रॅम वेट आहे आणि मेल मध्ये 300 ग्रॅम वेट, आणि इट इज प्रेझेंट डायफ्रॅग्राम नियर द मिडलाईन ऑफ थ्रोएक कॅव्हिटी अँड ते बिटवीन द टू लंग्स. आणि हार्टचा 2/3 पार्ट प्रेझेंट लेफ्ट ऑफ द बॉडी मिडलाईनला आहे, आणि सुपिरियर ब्रॉड पार्ट ऑफ द हार्ट हे बेस, आणि इन्फिरियर पॉइंटेड पार्ट इज कॉल्ड द अपेक्स. आणि ते ऑल ऑफ हिअर कन्सिस्ट 3 लेयर्स असतात, पेरिकार्डियम, इंडोकार्डियम अँड. ओके, गुड. असं शॉर्ट मध्ये अजून कोण सांगतंय? एनीवन? सांगू का मॅम? येस, राऊत रुपाली. Heart is hollow muscular pump that circulated blood throughout the body. It's called a heart. Heart is hollow and cone-shaped muscular organ. Its size is closed fist individual. It's about 1 2 long and a centimeter wide, 6 centimeter thick, and 250 weight is female, and 300 gram is male. It's present diaphragm near the midline thoracic cavity between two lungs. About 2/3 part is present in left midline, and superior broader part of heart is base the inferior pointed part of apex. ओके, मॅम सांगू? मॅम सांगू. कोण सांगणार होतं? मॅम मी. हा, सुप्रिया बंडर सांगा. Cardiovascular system consists of heart, blood vessels, and the hollow muscular pump is circulated blood throughout the body. For the heart, anatomy of heart, the heart is hollow, cone-shaped muscular organ, roughly and same size of closeness cluster of individual, and the about is 12 centimeter is long, 9 centimeter is width, and 6 centimeter is thick, and weight about 250 gram in adult female, and 13 gram is adult male, and it's present in diaphragm near the midlines and thoracic cavity between two different lungs. About 2/3 parts of heart present in left of the body's midlines, and superior broad part of heart based on inferior part of apex, and the wall of heart consists in 3 layers. ओके, एक मिनिट. हा, श्रेणी यादव सांगा तुम्ही, पण अगोदर आपण अटेंडन्स घेऊया, मग तुम्ही सांगा. ठीक आहे? हा, रूल नंबर 1. ओके, 2, Present, ma'am. 3, Present, ma'am.
4, Present, ma'am. 5. Roll number 5. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13. Roll number 13. 14. 15. 16. Present. 17. Present. 18. Present. 19. Present. 20. Roll number 20. 21. 22. Present. 23. Present, ma'am. 24. Roll number 24. 5. Present, madam. 26. Present. रोल नंबर 23 तुमचं माईक म्यूट करा. स्वप्नील चांगलं. हा. 25. रोल नंबर 25. 26. Present. 27. Roll number 27. 28. Present. 29. Roll number 29. 30. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Roll number 34. 35. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. Roll number 40. Present, ma'am. तुम्ही काय सांगितलं नाही त्यांचं? रोल नंबर 40. लवकर absent. तुम्ही माईकच अनम्यूट केला नव्हता. केलता, ma'am. तुम्ही का नाही सांगितलं? तुम्हाला येत आहे काय प्रॉब्लेम होतो सांगायला? हा मग रोल नंबर 40 काय ते विचारते मी. मॅम चालू केला होता माझा. हा तुम्ही चालू करत होता बंद करत होता. ऑब्झर्व केलं मी ते. तुम्हाला सांगता नाही आलं का येते की नाही? येस और नो? येत नव्हतं, ma'am. नेक्स्ट टाइम असं नाही चालणार, नाही तर अबसेंटी लावणार आहे तुमची. ओके, मॅम. रोल नंबर 41. Present, ma'am. 42. 43. Roll number 43. 44. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 8 minutes. Roll number 49. Yes, ma'am. तुम्ही काय माईक अनम्यूट केला ना मगाशी?
मॅम माझा मोबाईल हँग झाला होता मी आता रिस्टार्ट केलाय. बरोबर त्यावेळेसच झालं का? नाही मॅम आधीच झाला होता. बघा नेक्स्ट टाइम असं चालणार नाही, रिस्पॉन्स देत चला. ओके मॅम. रोल नंबर 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present. 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55. Roll number 55, 56. Roll number 56, 57, Present, ma'am. 58, प्रेझेंट मॅम. 59. प्रेझेंट मॅम. एक मिनिट. Roll number 58. Roll number 58. येस मॅम. Okay, 59. प्रेझेंट मॅम. Okay, 60. प्रेझेंट मॅम. हा, roll number 60. येस मॅम. Roll number 60. तुम्ही का म्यूट केला नाहीत माईक? शिंदे, रणजित सिंह शिंदे. रोल नंबर 60. लावू का absentee? रोल नंबर 60. मेन्शन करू का absentees? तुम्ही फक्त जॉईन करून ठेवता म्हणून. सॉरी मॅम, नंतर नाही असं. बघा नेक्स्ट टाइम असं चालणारच नाही काही झालं तरी. ओके मॅम. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63. Roll number 63, 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, प्रेझेंट. 67. Roll number 67, 68. प्रेझेंट मॅम. Okay. The absent number बघा. Roll number 1, 5, 8, 13, 14, 15, 20, 27, 29, 34, 35, 43, 44, 55, 56, 63, 67. कोण यातलं प्रेझेंट आहे का? आहे का कोण प्रेझेंट? ओके. हा, कोण करते एक्सप्लेन? हा, यादव, यशस्वी तुम्ही करणार होता वाटतं ना, का यादव अश्विनी? येस मॅम. ओके, करा. Hollow muscular that circulates body throughout the body is called heart. Anatomy of heart. ओके, हा, एक्सप्लेन ना. Anatomy of heart. The heart is hollow, cone-shaped muscular organ, roughly the same size as the closed first of the individual. It is about 12 centimeter long, 9 centimeter wide, and 6 centimeter thick. Its weight about 250 gram in adult females and 300 gram in adult males. It is present on the diaphragm nearer the midlines of thoracic cavity between the two lungs. About two-thirds of the part of the heart is present to the left of body middle line. The superior broad part of heart is the base and inferior pointed part. ओके. कोण करत अजून? एनीवन आहे का कोण इंटरेस्टेड? मॅम मी करू? एक मिनिट. स्वप्नील जामदार तुम्ही करा. हँड रेस केलाय.
त्याच्यानंतर सुप्रिया कोण करणार होतं त्याच्यानंतर? अजून कोण होतं? Heart is the hollow cone-shaped muscular organ. ओके हा. It's 12 centimeter long, 9 centimeter wide, and 6 centimeter thick. In adult female, it 250 gram, and adult female 300 grams. It present on the diaphragm near the midline of the thoracic cavity between two lungs. About 2/3 part of the heart is present left side of the midline of body. Superior board part of the heart is the base of inferior pointed part is the apex. Wall of the here consists of the 3 layer. ओके हा. कोण सांगणार होतं अजून गर्ल्स मध्ये? मॅम मी हॅलो मॅम. भापकर साधना आय थिंक सो. येस मॅम. हा एक्सप्लेन. Okay. Anatomy of heart. The heart is a hollow cone-shaped muscular organ, roughly the same size as a closed fist of the individuals. It is about 20 centimeter long, 9 centimeter wide, and 6 centimeter thick. Its weight about 215 gram in adult females and 300 gram in adult male. It is present on the diaphragm near the midline of a thoracic cavity between the two lungs. About 2/3 of the part of the heart is present to the left end of the body midline. The superior broad part of heart is the base and inferior pointed parts is the apex. The wall of the Okay. ear consists of the 3 layers. ओके कोण सांगणार आहे अजून? हॅलो मॅम. ओके कोण आहे? राजश्री हा मुळे. मॅम मी येस येस राजश्री मुळे. हा. कर एक्सप्लेन. Anatomy of heart. The heart is a hollow cone-shaped muscular organ, roughly the same size as closed first of the individual. It is about 20 centimeter long, 9 centimeter wide, and 6 centimeter weight, about 250 gram in adult female and 300 gram in adult male. It is present on the diaphragm near the midline thoracic cavity between the two lungs. About 2/3 part of the heart is present on the left of body's midline. The superior broad part of heart is base and inferior pointed part is the apex. The wall of here consists of 3 layers. ओके तर आपण आता जो काही राहिलेला पार्ट आहे तो काय करूयात आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके आजच्या ह्याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम? आणि तुमची सेशनल एक्झाम आहे मंडे पासून.